संपूर्ण जग पेट्रोल, डिझेल, एलएनजी यांच्या तीव्र टंचाईने हैराण आहे. शनिवारी एका खासगी सोशल मीडिया पोस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जाहीररित्या शिवागाळ करत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली. याचे कारण म्हणजे इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या सामुद्रधुनीला बंद केले आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी ही अंतिम मुदत दिली. म्हटले की जर इराणने ही सामुद्रधुनी उघडली नाही तर इराणच्या नरकात रूपांतर करतील. या धमकीनंतर मात्र इराणने अजून मोठा हिशोब सांगितला आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याने सल्लागार अली अकबर वेलायती यांनी जगाला इशारा दिला आहे की कोणत्याही मोठ्या लष्करी कारवाईला प्रत्युत्तर केवळ लष्करी नव्हे तर जागतिक ऊर्जा पुरवठाच उद्ध्वस्त करून दिले जाईल. आता पुढील 48 तासात काय होणार? पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे संकट अजून भीषण होणार का? सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका इस्रायलने इराण विरोधात मोठी लष्करी कारवाई सुरू केली. सुरुवातीच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगातील 20% तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प केला. या समुद्रधुनीतून रोज सुमारे 15 ते 20 दशलक्ष बॅरल कच्चे तेल जगभरात जाते. इराणच्या या निर्णयामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत $77 प्रति बॅरल वरून $100 पुढे गेली आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या मते ही परिस्थिती जास्त काळ टिकल्यास संपूर्ण जग मंदीच्या उंबरठ्यावर येईल. इराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिका इस्रायलने हल्ला करून 4 जणांची हत्या केली आहे आणि 7 जखमी झाले आहेत. तेहरान कराज महामार्गावरून पुरावरील हल्ल्यात 8 नागरिक मारले गेले. यानंतर ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली की अमेरिकेने इराणचे 3 मोठे पूल उद्ध्वस्त केले आहेत. शनिवारी ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर अश्लील भाष्य धमकी दिली. त्यांनी म्हटले, मंगळवार हा इराणमध्ये वीज प्रकल्प दिन आणि पूल दिन असेल. हरामखोरांनो, समुद्रधुनी उघडा नाही तर नरकात जातात. या धमकीला इराणने काही कंडिशन ठेवत उत्तर दिले. इराणचे राष्ट्रपती कार्यालयाने स्पष्ट केले की होर्मुझची सामुद्रधुनी तेव्हा उघडली जाईल जेव्हा युद्धातील सर्व नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच इराणचे स्पीकर मोहम्मद बाहर कालिबाह यांनी धमकी दिली की जर अमेरिकेने भूमीवर हल्ला केला तर 70 लाख इराणी जनता लढण्यासाठी तयार आहे. आता या संघर्षाचा टर्निंग पॉइंट हा अत्यंत धक्कादायक आहे. इराणने ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेटाळलाच, पण त्यापुढे जाऊन जगातील दुसऱ्या मोठ्या व्यापारी मार्गाला लक्ष केंद्रित करण्याची धमकी दिली आहे. अली अकबर वेलायती यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की बाब अल मंदेबची सामुद्रधुनी देखील होर्मुझ इतकीच महत्वाची आहे. त्यांनी म्हटले की जर व्हाईट हाऊसने पुन्हा मूर्खपणाची पुनरावृत्ती करण्याचा धाडस केली तर लवकरच त्यांना समजेल जागतिक ऊर्जा आणि व्यापाराचा मार्ग उद्ध्वस्त केला जाऊ शकतो आणि याचा परिणाम म्हणजे लाल समुद्रातील जहाजांवर इराण समर्थित हौती बंडखोरांनी हल्ले सुरू केले आहेत. तब्बल 100हून अधिक व्यापारी जहाजांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ले झाले आहेत. याचा थेट परिणाम भारतासह जगभरात दिसत आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या अहवालानुसार होर्मुझ बंद झाल्यामुळे दररोज 10 लक्ष बॅरल तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. याचा अर्थ जगातील 10% तेलाचा पुरवठा बंद पडला आहे. डिझेलची किंमत 99% वाढली आहे. फीड रेटिंगच्या अंदाजानुसार दुसऱ्या तिमाहीत तेलाची सरासरी किंमत $128 प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकते. जर हा संघर्ष 6 महिने टिकला तर ब्रँड क्रूड $190 प्रति बॅरल जाऊ शकते, जो 2008 नंतरचा सर्वोच्च आकडा असेल. या युद्धामुळे भविष्यात येणाऱ्या आपत्तीचा अंदाज येतो. चीनचे परराष्ट्र मंत्री वॉंग यी यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव यांना फोनवर चर्चा करून त्वरित युद्धबंदीची मागणी केली. यांचे म्हणणे आहे की हा संघर्ष आणखी वाढू नये आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे चीन आणि रशियाने संतुलित भूमिका घेतली पाहिजे. पण दुसरीकडे अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालानुसार इराण ही सामुद्रधुनी लवकरच उघडेल अशी शक्यता दिसत आहे. इराण हे सामुद्रधुनीचे नियंत्रण आपल्या हातातील सर्वात मोठे शस्त्र मानत आहे. या सर्व घटनेवरील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. ट्रम्प यांनी आता मुद्दत 24 तासांची वाढवली आहे, पण हा फक्त राजकीय दंडगाईचा भाग आहे की खरोखरच जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे? एका बाजूला ट्रम्पची शिवीगाळ करत दिलेला अल्टिमेटम, दुसऱ्या बाजूला इराणचा जागतिक व्यापार बंद करण्याचा इशारा. यामुळे नेमकं काय होणार आहे हे पुढील 48 तासात स्पष्ट होईल. पण एवढे मात्र नक्की आहे, जर हा संघर्ष आणखी काही दिवस टिकला तर पुढच्या वर्षभरासाठी सरासरी माणसाला पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा लावाव्या लागतील. प्रश्न असा आहे की युद्धाने नव्हे तर शिवागाळ आणि धमक्याने संपूर्ण जागतिक बाजारपेठेला वेडीस धनणारे ट्रम्प नेमके काय करून पाहता हे समजण्याच्या पलीकडे आहे. का वाटतंय युद्धाचा शेवट नेमका कसा होईल? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.